सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यापासून सातत्यानं चिपळूणमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा भासतोय। गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे जिल्ह्यातील काही पंपांवर पेट्रोल संपल्यानंतर उपलब्ध असलेल्या चिपळूणमधील पेट्रोल पंपात वाहनांची गर्दी बघायला मिळते। मालेगावमधील नवीन बस स्थानकासमोर 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते आहे। पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे। मात्र मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न तातडीनं सोडवू असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं। मात्र इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी कोणताच प्रयत्न करत नसल्याचा आरोप करण्यात आला। त्याचबरोबर शिवशाहू आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी जनता दरबार भरवला होता। जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। या उपक्रमाद्वारे प्रशासकीय अडचणींपासून ते वैयक्तिक तक्रारींपर्यंत सर्व विषयांवर चर्चा करून तातडीनं त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना सामंतांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोलमधील अत्याधुनिक मच्छीमार बंदराचं भूमिपूजन झालं। मंत्री नितेश राणे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। यावेळी स्थानिक कोळी बांधवांनी नितेश राणे आणि सुनील तटकरे यांची रथातून मिरवणूक काढली। हिंगोली जिल्हा भूकंपानं हादरला। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा शिंदे शिरळी गावात भूकंपाचे धक्के जाणवले। रात्री 8:48 हे भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली। भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रज बुद्रुक गावामध्ये जलजीवन मिशनचं काम बोगस झालंय। त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत खोटी नळ योजना दाखवून शासनाच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील 28 गावांमध्ये नवीन विहीर, बोरवेल्स आणि हातपंप उभारणीच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, हिंगोली 28 गावांमध्ये नव्या विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे। विहिरीसाठी एकूण 17,95,173 रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात ग्रामस्थांनी चक्क महावितरणच्या कार्यालयातच रात्री खिचडी खाऊन अनोखं आंदोलन केलं। मुदखेड तालुक्यातल्या इजळी, वाडी, चिकाळा या परिसरात सातत्यानं वीज जात असल्यानं महावितरणच्या कारभारावर नागरिक नाराज आहेत। नियोजित लोड शेडिंगची वेळ संपल्यानंतर सुद्धा वीज पुरवठा बंद असतो। रात्री बेरात्री कधीही वीज जाते म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केलं। अमरावतीतील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई झाली आहे। या कारवाईत ट्रकमधून अंदाजे 10 टन अवैध गुटख्यासह सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला। एकूण 1,35,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बोंधू मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार आहेत। मनोहर भोसलेवर करमाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला। मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा दावा करत 41,000ची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मनोहर भोसलेवर आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले आहेत। सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी इथे वादळी वाऱ्यानं भिंत पडून काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता। या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। यावेळी 6 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 12 जण जखमी झाले होते।